वेलकम फ्रेंड्स, आज इथे मी शेअर करते आहे ब्रेडपासून झटपट बनणारी रेसिपी। ब्रेड पुडाला सँडविच असं म्हटलं जातं। त्यासाठी मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। आता या बेसन पिठामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ असं सर्व घालून घेतलेलं आहे। तसंच मी इथे थोडासा ओवा हातावरती चुरून घालते आहे। तसंच मी थोडीशी बडीशोप भरड कुटून घेतली आहे, ती घालून घेते। आता यामध्ये मी काही बारीक चिरलेल्या भाज्या घालते आहे। त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर हा श्रावण घेवडा म्हणजे बीन्स, तसंच ही सिमला मिरची आणि हा बारीक चिरलेला कोबी आणि त्याचबरोबर टोमॅटो असं सर्व प्रकारच्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत। इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातल्या तरी चालेल। सर्व भाज्या नसल्या नुसते कांदा टोमॅटो घातले तरी पण हे छान बनतात। आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि त्याचबरोबर थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत। आता हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे। आता इथे मी एका हाताने पीठ ढवळत पाणी घातलेलं आहे। इथे भाज्या असल्यामुळे या भाज्यांचं पण पाणी सुटतं, त्यामुळे इथे पाणी थोडं बेताने घालायचं आहे। आता हे पीठ मी 10 मिनिटं झाकून ठेवले आहे आणि 10 मिनिटांनंतर हे मी परत एकदा चेक करते आहे। आता यामध्ये आपल्याला पाहिजे तसं पाणी घालून पीठ पातळ बनवता येईल। त्यासाठी मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पीठ पातळसर बनवून घेतलेलं आहे। इथे हे पीठ एवढं पातळ बनवायचं आहे की त्यामध्ये ब्रेड बुडवता येईल आणि त्या ब्रेडला ते पीठ सर्व बाजूंनी चिकटलं जाईल। आता या पिठामध्ये मी पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता हे पीठ तयार झालेले आहे, ते साईडला ठेवून देते। इथे मी एक पसरट पॅन गरम करत ठेवला होता, तो चांगला तापलेला आहे। इथे तुम्ही तवा सुद्धा घेतला तरी पण चालेल। त्यामध्ये मी तेल घालून ते सगळीकडे एकसारखं करून घेतलेलं आहे। आता हे ब्रेडचा एक स्लाइस मी पिठामध्ये बुडवते। त्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पीठ लागेल अशा पद्धतीने तो बुडवायचा आहे आणि चांगला तापलेल्या पॅनवरती ठेवायचा आहे। तर इथे आपला पॅन किंवा तवा हा चांगला तापला असला पाहिजे, नाहीतर हे जे ब्रेड आहेत ते तव्याला चिकटून बसण्याची शक्यता असते। त्याच प्रकारे मी अजून एक ब्रेड बेसन पिठात बुडवून तव्यावरती घातलेला आहे। आता 5 मिनिटांनंतर ब्रेड खालच्या बाजूने भाजला जातो, त्यामुळे तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी मी हा ब्रेड पलटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्यायचा आहे। आता मी इथे थोडंसं बटर घालून त्यावरती पुन्हा एकदा ब्रेड भाजून घेते। आता ब्रेडच्या दुसऱ्या बाजूवरती पण मी थोडंसं बटर लावते आहे। आता या भाजलेल्या ब्रेडवरती मी चीज किसून घालते आहे। चीज घातलं नाही तरी पण चालेल, तसे पण ब्रेडचे सँडविच हे छान लागतात। आता एक ब्रेडवर दुसऱ्या ब्रेडवरती सँडविच प्रमाणे मी घालून घेते आणि आता हे चीज मेल्ट होईपर्यंत हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे। आता हे सँडविच दोन्ही बाजूनी पुन्हा एकदा भाजायचं आहे, म्हणजे ते चीज मेल्ट होईल। तर आता हे ब्रेड पुडाला सँडविच दोन्ही बाजूनी भाजून घेतलेलं आहे आणि आता ते रेडी झालेलं आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्याचप्रमाणे मी अजून एक सँडविच बनवते आहे। हे ब्रेड पुडाला सँडविच खूप टेस्टी लागतं। मुलांसाठी तर अतिशय आवडीचा प्रकार आहे, कारण यामध्ये आपण चीज घातलेला आहे।
यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या पण आलेल्या आहेत, त्याचबरोबर बेसन आहे, चीज आहे. त्यामुळे हा एक परिपूर्ण नाश्त्याचा प्रकार आहे आणि दुसरं म्हणजे हा पोटभरीचा नाश्ता आहे. तसंच हा मुलांना टिफिनला सुद्धा देता येईल किंवा तुम्ही स्नॅक्स म्हणून केव्हाही देऊ शकता. तर आता हे ब्रेड बुडाला सँडविच दोन्ही तयार झालेले आहेत. ते आता मी कट करून घेते आणि सर्व करते. मी हे सर्व करते आहे टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणी बरोबर. तर फ्रेंड्स, ही झटपट बनणारी, कमी तेल असलेली आणि शिवाय पौष्टिक असे ही सँडविचची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर. बाय बाय.